हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण सेशन 18 पाहणार आहोत। तर चला करूया सुरू। तर टायपिंग प्रॅक्टिस करून घ्या आणि नंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा। याच्यामध्ये बघा 7-8 क्वेश्चन्स आहे। पहिला क्वेश्चन्स पहा, तुम्ही MS वर्डमधील फ्लायर टेम्पलेटमध्ये कसे ॲक्सेस करू शकता म्हणत आहे। तर फ्लायर टेम्पलेटमध्ये कसे ॲक्सेस करू शकता, तर त्यासाठी बघा आपल्याला तर त्याचं उत्तर आपलं 4 नंबर असणार आहे। ओपन वर्ड करायचं आहे, सजेस्टेड सर्चेस आणि त्याच्यामध्ये फ्लायरवर क्लिक करायचं आहे। तर ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट करा। नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। पुढचा क्वेश्चन पहा, तुम्हाला MS वर्डमध्ये फ्लायर टेम्पलेट इन्हान्स करायचे आहे। तुम्ही बॅकग्राऊंडचा रंग कसा बदलू शकाल म्हणत आहे। तर बॅकग्राऊंडचा रंग चेंज करण्यासाठी आपल्याला बघा गो टू द फॉर्मॅट टॅब, सिलेक्ट शेप फिल अँड चूज द कलर आहे। तर ऑप्शन नंबर 3 त्याचं उत्तर असणार आहे। तर ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन पहा, नेक्स्ट MS वर्डमध्ये बुकमार्क टेम्पलेट शोधण्यासाठी आणि वापरण्यासाठी रिव्ह्यू टॅब हे प्रायमरी लोकेशन आहे म्हणत आहे। तर त्याचं उत्तर चूक आहे। नेक्स्ट MS वर्डमध्ये बुकमार्क टेम्पलेटचा रंग बदलण्यासाठी फॉर्मॅट टॅब अंतर्गत डॅश डॅश ऑप्शन वापरा म्हणत आहे। तर आपण फॉर्मॅट टॅब अंतर्गत कोणता ऑप्शन वापरू शकतो टेम्पलेटचा रंग बदलण्यासाठी, तर त्याचं उत्तर आहे शेप फिल। त्यानंतर नेक्स्ट, तुमची मैत्रीण MS वर्डसाठी नवीन आहे, तिने टेम्पलेट वापरून फ्लायर डिझाईन केले आहे। आता तिला ती फाईल सेव्ह करायची आहे। प्रथमच फाईल सेव्ह करण्यासाठी पायऱ्यांचा योग्य संच निवडा म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला फाईल मेनूमध्ये जायचं आहे, सेव्ह ॲजवर जायचं आहे, एंटर फाईल नेम आणि सेव्ह करायचं आहे। तर ऑप्शन नंबर 1 आहे। त्यानंतर नेक्स्ट, या इमेजवर एक नजर टाका आणि फुटबॉल मजकुराचे टेक्स्ट अलाइनमेंट ओळखा म्हणत आहे। तर फुटबॉल मजकुराचं जे टेक्स्ट अलाइनमेंट आहे ते कोणतं आहे ते आपल्याला पाहायचं आहे। तर बघा चित्रावर जा, तर हे सेंटर अलाइनमेंट आहे। तर याचं उत्तर सेंटर असणार आहे, सेंटर अलाइनमेंट, आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट, पुस्तक वाचणाऱ्याच्या संदर्भात बुकमार्कचा उद्देश काय असतो म्हणत आहे। तर त्याचा बुकमार्कचा काय उद्देश असतो बघा, तर त्याचा उद्देश हा पानं लक्षात ठेवण्यासाठी जिथे आपण ब्रेक घेतलेला आहे यासाठी बुकमार्कचा वापर केला जाते, हे त्याचं उत्तर असणार आहे। ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, तुमच्या मित्राने अलीकडेच MS वर्डमध्ये एक बुकमार्क डिझाईन केले आहे। फाईल कशी सेव्ह करायची हे त्याला माहीत आहे, पण एक्सपोर्ट कशी करायची हे माहीत नाही। MS वर्ड फाईल एक्सपोर्ट करण्यासाठी योग्य पायऱ्यांचा संच निवडा म्हणत आहे। तर ऑप्शन नंबर 2 आहे। नेक्स्ट, तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि पहिला क्वेश्चन बघा, बास्केटबॉल मॅच फ्लायर पटकन डिझाईन करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या फ्लायर टेम्पलेट योग्य राहील म्हणत आहे। तर ऑप्शन नंबर 3 आहे। तुमची फाईल प्रथमच सेव्ह करण्यासाठी तुम्ही कुठल्या टॅबवर जाल, तर फाईल टॅबवर जायला लागेल आपल्याला। वर्डच्या फ्लायर टेम्पलेटमध्ये रोज व कॉलम समाविष्ट असतात, जेणेकरून टेक्स्ट आणि अन्य घटक तुम्ही योग्य प्रमाणे इन्सर्ट करू शकता। वर्डमध्ये रोची उंची आणि कॉलमची उंची ॲडजस्ट करण्यासाठी काय कराल म्हणत आहे। तर सर्वांची उंची ॲडजस्ट करण्यासाठी आपण, तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नो आउटलाईन पर्यायाचे कार्य काय असते म्हणत आहेत। तर नो आउटलाईनचे कार्य काय असते बघा, तर त्याचा आउटलाईन रिमूव्ह करणे हे त्याचं कार्य आहे। पुढीलपैकी कोणते आयकॉन टेक्स्ट इफेक्ट आणि टायपोग्राफीचे पर्याय दर्शवतात ते ओळखा म्हटलेलं आहे। तर ते कोणतं आहे बघा, ऑप्शन नंबर 4 आहे। MS वर्डमध्ये फ्लायर टेम्पलेट मिळवण्यासाठी आपण खालीलपैकी कोणत्या स्टेपचे अनुसरण केले पाहिजे म्हणत आहे। तर फ्लायर टेम्पलेट मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्याचं उत्तर फाईल मेनू, क्लिक ऑन न्यू, सर्च फॉर फ्लायर हे त्याचं उत्तर असणार आहे। ऑप्शन नंबर 1। तर 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा।
कोणते फीचर तुम्हाला तुमचे गुगल कॅलेंडर इतरांसह शेअर करण्याची अनुमती देते म्हणत आहे? तर कोणतं ऑप्शन आपल्याला मदत करते? तर त्याचं उत्तर आहे कॅलेंडर शेअरिंग, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट करा. तुमचा मित्र अनिलला त्याच्या दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी लावायच्या आहेत. तुम्ही त्याला कोणते ॲप सुचवू इच्छिता म्हणत आहे? तर त्यासाठी आपण त्याला ऑप्शन नंबर 3चं ॲप देऊ शकतो आपण. स्टडी टिप्स ॲपद्वारे अभ्यासाच्या कोणत्या पैलूकडे लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे म्हणत आहे? तर त्याचं उत्तर हे ऑप्शन नंबर 2 आहे. स्कूल प्लॅनर ॲपमधील कोणते सामान्य फीचर विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या तारखा आणि डेडलाईन लक्षात ठेवण्यास मदत करते म्हणत आहे? तर त्याचं उत्तर आहे रिमाइंडर्स नोटिफिकेशन्स, ऑप्शन नंबर 4 आहे. त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. ओके करा आणि त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ आपल्याला सोडवायचं आहे. क्लिक करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. पहिला क्वेश्चन्स पहा. स्टार्ट करायचा आहे. इथून पहिला क्वेश्चन्स लावायचा आहे. यामध्ये पोर्टफोलिओ फोटोग्राफी टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा टेक्स्ट इफेक्ट टाईट रिफ्लेक्शन टचिंग करण्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुप, टेक्स्ट इफेक्ट आणि टायपोग्राफीमध्ये जाऊन रिफ्लेक्शन याचा वापर करा म्हणत आहे. तर पोर्टफोलिओ फोटोग्राफी या शब्दाला सिलेक्शन करा. त्यानंतर याच्यामध्ये जाऊन आपल्याला इथे टायपोग्राफीमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यातनी शॅडो घ्यायचा आहे, रिफ्लेक्शन घ्यायचं आहे. रिफ्लेक्शनमध्ये जा आणि रिफ्लेक्शनमध्ये जाऊन आपल्याला पहिलंच घ्यायचं आहे. पहिलं घ्या आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करा आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एज्युकेशन सेक्शनमध्ये एज्युकेशन टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणते आणि त्याचा फॉन्ट कलर लाईट ब्लू करण्यासाठी खालील पर्यायाचा वापर करा म्हणत आहे. तर बघा, एज्युकेशन नावाला आपल्याला लाईट ब्लू कलर द्यायचा आहे. तर एज्युकेशन नाव ज्या ठिकाणी आहे त्या नावाला सिलेक्शन करून घ्या. स्क्रोल डाऊन करा म्हणजे खाली घ्यायचं आहे. एज्युकेशन नावाला सिलेक्शन करा इथून अशा प्रकारे. त्यानंतर फॉन्ट कलरमध्ये जायचं आहे आणि त्याचा कलर कोणता द्यायचा आहे? लाईट ब्लू कलर द्यायचा आहे. तर फॉन्टमध्ये जा, इथून लाईट ब्लू कलर द्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आय एम रोहनपासून सुरू होणाऱ्या पॅराग्राफला संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणते आणि त्याला 1.5 लाईन स्पेसिंग अप्लाय करायचं आहे. तर बघा, ज्या ठिकाणापासून सांगितलेलं आहे तिथून जेवढं सांगितलेलं असेल तेवढंही सिलेक्शन करून घ्यायचं आहे. आय एम रोहनपासून तर माय वर्डपर्यंत सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर लाईन स्पेसिंगमध्ये जायचं आहे आणि 1.5 लाईन स्पेसिंग इथून करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रोहन त्रिवेदी टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट साईज आपल्याला 24 करायचा आहे. तर रोहन त्रिवेदी या नावाला सिलेक्शन करायचं आहे आणि साईजमध्ये जाऊन त्याची साईज आपल्याला 24 करायची आहे. या ठिकाणी 24 आहे, 24 करा आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि पुढचा क्वेश्चन्स लावा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रोहन त्रिवेदी टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणते आणि त्याचा फॉन्ट एरियल करा म्हटलेला आहे. तर रोहन त्रिवेदी या नावाला सिलेक्शन करायचं आहे आणि आपल्याला त्याचा फॉन्ट कोणता करायचा आहे? एरियल करायचा आहे. तर सिलेक्शन करून घ्या. फॉन्टमध्ये जायचं आहे आणि त्याचा फॉन्ट आपल्याला याच्यातून एरियल करायचा. एरियल करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन्स लावा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट इफेक्ट अप्लाय करण्यासाठी मेकिंग अँड इफॉर्ट टू विन टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपमधील टेक्स्ट इफेक्टवर क्लिक करा म्हणत आहे. तर बघा, ज्या नावाला सांगितलं असेल त्या नावाला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे संपूर्ण नावाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये जा आणि टेक्स्ट इफेक्टवर कोणताही इफेक्ट त्याला देऊ शकतो आपण. कोणताही इफेक्ट दिला तरी चालेल, वरचा कुठलाही द्या आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि पुढचा क्वेश्चन्स लावा. दिलेल्या प्लेअरमध्ये टेम्पलेटमधील शेपचा कलर बदलण्यासाठी दुसरा स्टार शेप सिलेक्ट करा. लेआउट टॅबवर जा म्हणत आहे आणि लेआउट टॅबवर जाऊन आपल्याला आणि अनग्रुप ऑप्शनवर क्लिक करा. आता फॉर्मॅट टॅबवर जा, शेप फिल ऑप्शन सिलेक्ट करा आणि शेप फिलचा ऑप्शन सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला त्यामधला जो फिल कलर आहे तो चेंज करायचा आहे. तर त्यासाठी बघा, पहिले स्टार
शेपला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे फॉर्मॅटमध्ये जा. फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर इथून अनग्रुप करायचं आहे. अनग्रुपमध्ये गेल्यानंतर पहिले स्टारला सिलेक्शन करा. त्यानंतर स्टारला सिलेक्शन केल्यानंतर पुन्हा फॉर्मॅट टॅबमध्ये जायचं आहे. तर फॉर्मॅट टॅबवर क्लिक करा. तर फॉर्मॅट टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेप फिलमध्ये जा आणि याच्यातून कोणताही कलर घेतला तरी चालेल. त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ड्रॉप कॅप इफेक्ट ॲड करण्यासाठी आपल्याला पहिल्या पॅराग्राफमधून सायन्स इज लाईक मॅजिक हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जाऊन आपल्याला टेक्स्ट ग्रुपमधून ड्रॉप कॅप द्यायचा आहे. तर पूर्ण पॅराग्राफला सिलेक्शन करून घ्या, जेवढा सांगितलं असेल तेवढा. त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आपल्याला. सर्व पॅराग्राफला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जा. त्यानंतर आपल्याला इथून जाऊन आपल्याला इथून ड्रॉप कॅप द्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेली बुकमार्क टेम्पलेट एडिट करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा. नंतर शेपवर क्लिक करा आणि नंतर रेक्टँगल शेप सिलेक्शन करा. आता शेप ॲड करण्यासाठी डॉक्युमेंटमध्ये शेप ड्रॅग करा म्हणत आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर इलस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला याच्यातनी शेप्स घ्यायचे आहे. तर शेपमध्ये जा आणि शेपमध्ये गेल्यानंतर इथून रेक्टँगल नाव शेप घ्यायचे आहे आणि ते ड्रॅग करून ते कुठेही काढायचे आहे. कोणत्याही ठिकाणी काढा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या बुकमार्क टेम्पलेटमध्ये बॅकग्राऊंड म्हणून टेक्स्टच्या मागे शेप ठेवण्यासाठी शेप सिलेक्ट करा. फॉर्मॅट टॅबवर जा आणि सेंड बॅकवर्ड सिलेक्ट करा. आता सेंड बिहाइंडवर टेक्स्ट ऑप्शन सिलेक्ट करा. त्यासाठी आपल्याला शेपला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे फॉर्मॅट टॅबमध्ये जा आणि याच्यातनी ब्रिंग फॉरवर्डवर क्लिक करा. त्यानंतर सेंड फॉरवर्डवर क्लिक करून आपल्याला सेंड टू बॅकवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे सोडवायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड डू इट युअर सेल्फ सर्व सोडवणं झालेलं आहे. एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. एंड एक्झाम हे नाव टाका. त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. ओके करा. त्यानंतर बघा आपल्याला प्रोसेस फॉलो म्हणजे 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करायचा आहे, तो पूर्ण करून घ्या. त्यानंतर सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचे आहे. तर सिम्युलेशनच्या क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे आपल्याला. स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 2 क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चन्स लावा. टेम्पलेट्स आपला वर्कलोड कमी करण्यासाठी करू शकतात आणि ते कार्यक्षमता वाढवतात. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्च बारमध्ये फ्लायर टेम्पलेट शोधा म्हणत आहे. तर फ्लायर टेम्पलेट शोधण्यासाठी आपल्याला सर्च बारमध्ये जायचं आहे. इथून फ्लायरवर निवडा. फ्लायरवर क्लिक केल्यानंतर फ्लायरवर जाऊन आपल्याला याच्यातून सर्च करायचं आहे. याच्यामधली कोणतीही घेतली तरी चालेल अशा प्रकारे आणि त्यानंतर क्रिएटवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन्स लावा. डॉक्युमेंटच्या दर्शकासाठी टेक्स्ट वाचनीय असणे आवश्यक आहे म्हणून निवडलेल्या टेक्स्टची फॉन्ट साईज फुटबॉलची आपल्याला 70% करायची आहे. तर साईज आपल्याला वाढवायची आहे. फुटबॉल या शब्दाची साईजमध्ये जा आणि इथून 72 साईज करायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे सर्व क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर ओके करायचं आहे. नंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर जा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर पहिला क्वेश्चन बघा. अँटीव्हायरस प्रोग्राम हे तुमच्या कॉम्प्युटर सिस्टीमवरील आक्रमण करणारे व्हायरस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम यांच्यापासून कॉम्प्युटरचे रक्षण करतात. तर बरोबर आहे. डिस्क स्वच्छ करणे, फाईल कम्प्रेशन आणि डिस्क डिफ्रॅगमेंटर हे सर्व प्रोग्रामची उदाहरणे आहेत. तर हे सर्व युटिलिटीची उदाहरणे आहेत. तर युटिलिटी त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर डॅश प्रोग्राम हे फाईलच्या प्रती तयार करते ज्या मूळ फाईल्स हरवल्या किंवा खराब झाल्या तर वापरता येतात. तर त्याला बॅकअप म्हटले जाते ऑप्शन नंबर 1. डिस्क डॅश युटिलिटी प्रोग्राम हा तुमच्या हार्ड डिस्कवरील आवश्यक नसलेल्या फाईल्स काढून टाकतो म्हणत आहे. तर त्याचं उत्तर क्लीनअप आहे. 4 नंबरचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे सर्व आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम टाका आणि त्यानंतर ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 18 पूर्ण झालेलं आहे.